हो, काय मॅच झाली आहे साऊथ आफ्रिका आणि अफगाणिस्तानमध्ये. अनबिलिव्हेबल अशी मॅच मी अजूनपर्यंत T20 या वर्ल्ड कपमध्ये कधीच पाहिलेली नाही आहे. दोनदा मॅच टाय झाली. एवढा एवढी थ्रिलर मॅच होती की समजत नव्हतं कोण जिंकणार या मॅचमध्ये. नो बॉल पडले, आऊट झाले, त्याच्यात नो बॉल टाकला होता रबाडानी. त्याच्यानंतर टाय केली मॅच. परत एक बॉल सुपर ओव्हरमध्ये, एक बॉलमध्ये 7 रन लागत असताना ट्रिस्टन स्टफने 6 मारला. परत एकदा टाय केली सुपर ओव्हरमध्ये. म्हणजे अनबिलिव्हेबल मॅच होती ही. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस सेकंड सुपर ओव्हर चालू होती, 24 रनचा टार्गेट होता, 24 रन. त्याच्यामध्ये मोहम्मद नबी, खरंच तुम्हाला वाटतं मित्रांनो त्या ओव्हरमध्ये मोहम्मद नबीने स्ट्राईक घ्यायला पाहिजे होती. तिथं उमर जाहीरसुद्धा होता, नॉन स्ट्राईकला होता. एकदम जबरदस्त बॅटिंग केलेली आहे. 2 बॉल डॉट केले मोहम्मद नबीने. त्याच्यानंतर रमणूला गुरबा झाला. 4 बॉलमध्ये 4 6 लागत होते. 3 बॉल 3 6 मारले. लास्ट बॉलला 6 रन लागत असताना केशव महाराजवर एवढं प्रेशर होतं की त्यांनी वाईट टाकला. एक बॉल परत 5 रन. आणि शेवटी नाही का म्हणतात, क्रिकेटचा गेम आहे तर कोणाला तरी हारायचं होतं, कोणाला तरी जिंकायचं होतं. तर त्या प्रकारे झालं. पण माझ्या मते कोणीही हारलं नव्हतं या मॅचमध्ये. खरं तर क्रिकेट जिंकलं. एवढी थ्रिलर मॅच मी अजूनपर्यंत T20 या वर्ल्ड कपमध्ये पाहिली नाही. तर हॅट्स ऑफ टू अफगाणिस्तान, जे कॅरेक्टर त्यांनी शो केलं.